वसई विरार परिसरात नववर्षाचं स्वागत जल्लोषात होत असताना नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच लोकलचा खोळंबा पाहायला मिळाला। विरार आणि नालासोपारा दरम्यान रेल्वे ट्रॅक बँड झाल्यामुळे एसी लोकल बंद पडली। 12:55 ची मुंबईला जाणारी जी फास्ट ट्रॅकवरची एसी लोकल आणि त्यामागे येणारी जी साधी लोकल आहे, दोन्ही लोकल बंद पडल्या कारण रेल्वे ट्रॅकला बँड झाल्यामुळे ह्या लोकल पुढे जाऊ शकल्या नाही। त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले। रेल्वेमधले जे प्रवासी होते त्यांनी ट्रॅकवरून आपलं पुढचं इच्छित स्थळ कोणी नालासोपारा गाठलं, कोणी विरार गाठलं। तर तिकडे दुरुस्तीचं काम दुपारी उशिरापर्यंत सुरू होतं। संध्याकाळ कदाचित हे काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार आहे। तर दुसरीकडे सध्या लोकल ह्या स्लो मार्गावरून सुरू आहेत, त्यामुळे लोकलचा खोळंबा होतोय। जर तुम्ही मुंबईला जाण्याचं प्लॅनिंग करत असाल, नववर्षाच्या स्वागतासाठी तुमचे मुंबईवरून पाहुणे तुमच्याकडे येत असाल, तर कदाचित त्यांना ह्या रेल्वेच्या खोळंबाचा त्रास होऊ शकतो। रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली नाही, परंतु विरार आणि नालासोपाराची जी लोकल सेवा आहे ही संपूर्णपणे स्लो मार्गावर सुरू आहे। रेल्वेचे कर्मचारी युद्ध पातळीवर हे काम आटोपण्याच्या तयारीत आहेत, परंतु ज्या 2 लोकल रेल्वे ट्रॅकवर बंद पडल्या होत्या त्या प्रवाशांना अक्षरशः पायपीट करत नालासोपारा पोलीस स्टेशन, नालासोपारा रेल्वे स्टेशन, तर काहींना विरार रेल्वे स्टेशन गाठावं लागले। HP लाईव्ह साठी हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई। और तब तक मैं पार्टनर के साथ आ जाएगा।